नमस्कार. आज आपण बनवणार आहोत क्रॉप शर्ट. चला तर मग बघूया. त्याआधी एक मी क्रॉप शर्ट बनवलेलं आहे. त्याचं मेजरमेंट जरा वेगळं होतं. हे मेजरमेंट वेगळं आहे. इथे मी शर्टची लांबी घेतली आहे 21 इंच आणि फोल्डिंगसाठी 3 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. आधी आपण शर्टचा बॅक पार्ट काढणार आहोत. त्यानंतर फ्रंट पार्ट काढणार आहोत. तर बघा, इथे मी शोल्डर घेतलेला आहे. पूर्ण शोल्डर आहे 14 इंच. त्याच्या अर्धे घेतले आहे मी 7 इंच आणि प्लस 1 इंच केलं आहे. असं 8 इंच शोल्डर घेतलेला आहे आणि नेक विथसाठी 3 इंच घेतलेला आहे. तर बघा, शोल्डर 1 इंच डाऊन घ्यायचं आहे. त्यानंतर 1 इंच डाऊन घेतल्यानंतर त्यापुढे आपल्याला आपण जेवढे शोल्डर घेतलं आहे तेवढंच आपल्याला बगल घ्यायचं आहे. 8 इंच बगल घ्यायची आहे. बगल घेतल्यानंतर आपल्याला चेस्टचं माप लावायचं आहे. तर बघा, पूर्ण चेस्ट आहे 38 इंच. 38 मध्ये आपल्याला 6 प्लस करायचे आहे, कारण हा शर्ट लूज फिटिंग मध्ये आहे. 44 चा चौथा भाग घेऊन 11 इंचावर मार्क करायचा आहे आणि वेस्ट आपल्याला अर्धा इंच कमी करून 10.5 ला मार्क करून घ्यायचं आहे आणि असं जॉईन करून घ्यायचं आहे आणि बगलला शेप देऊन घ्यायचा आहे. हा बॅक साइड आहे, पण फ्रंट साइडने आपल्याला अर्धा इंच आत घेऊन शेप द्यायचा आहे. ते मी तुम्हाला पुढे सांगेलच. आणि अशा प्रकारे बॅक साइड कट करून घ्यायची आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला फ्रंट साइड कट करायची आहे. फ्रंट साइड साठी आपल्याला डबल फोल्ड घ्यायची आहे. परत असं डबल फोल्ड घेतल्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा 3 इंच सोडायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला बॅक साइडचा पार्ट त्याच्यावर ठेवून तेच मेजरमेंट आखून घ्यायचं आहे. बघा, इथे दाखवल्याप्रमाणे हा शेप आपल्याला कट करून घ्यायचा आहे. पुढचा बगलचा भाग आपल्याला अर्धा इंच आत घेऊन कट करायचा आहे. इथे बघा, बगलचं मेजरमेंट घेऊन घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला तेवढी बाही रुंदी काढायची आहे. जेवढं आपलं बगल आलं असेल त्याच्या अर्धा इंच कमी घेऊन बाही रुंदी काढायची आहे. इथे बाहीची लांबी 9 इंच घेतली आहे आणि बाही रुंदी 10.5 इंच घेतलेली आहे. अशा प्रकारे स्लीव्ज कट करून घ्यायची आहे. स्लीव्हची कटिंग मी आधी सांगितलेली आहे, तुम्ही ती जाऊन बघू शकता. अशा प्रकारे पुढच्या साइडची बगल पण आपल्याला कट करून घ्यायची आहे. आता आपण स्टिच करून घेऊया. आधी आपण गळे तयार करून घेणार आहोत. तर बॅक साइडचा गळा तयार करायचा आहे. इथे मी फक्त अर्धा इंच गोलाई देऊन कट करणार आहे, कारण आपलं स्टँड कॉलर असणार आहे. आता आपल्याला फ्रंट साइडचा गळा कट करायचा आहे. तर बघा, जे आपण 3 इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि बॅक साइडचा गळा अशा प्रकारे ठेवून त्याला गळ्यासाठी 3 इंच आणि गळा लांबी आपल्याला 3 इंच घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला मेजर करून आणि 3 इंच एक्स्ट्रा घेतलेला कापड फोल्ड करून आपल्याला गळ्यासाठी शेप देऊन घ्यायचा आहे आणि 3 इंच एक्स्ट्रा घेतलेला फोल्ड करून आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे. तर बघा, आपल्याला स्टँड कॉलर तयार करायचे आहे. त्यासाठी पुढच्या साइडने आपल्याला असं 1 इंच सोडून थोडी कट देऊन घ्यायची आहे आणि जिथून आपण कट दिलेली आहे तिथून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर कापड सरळ करून आपल्याला तिथला कोना काढून घ्यायचा आहे. असे आपले फ्रंटचे दोन्ही पार्ट जे आहेत त्याला करून घ्यायचं आहे आणि बॅक आणि फ्रंटचे दोन्ही शोल्डर जोडून घ्यायचे आहेत.
आता बघा आपल्याला कॉलरसाठी मेजरमेंट घ्यायचं आहे. तर बघा नेकला अशा प्रकारे फोल्ड करून पूर्ण गळ्याला मोजून घ्यायचं आहे. बघा इथे माझं 13.4 असं आलेलं आहे. त्यात आपल्याला 2 लाईन एक्स्ट्रा घ्यायचे आहेत. आता आपल्याला इथे कॅनव्हास घ्यायचा आहे आणि डबल फोल्ड करायचे आहे. तिथे आपल्याला 13.6 च्या अर्धे घ्यायचे आहे, म्हणजे आपल्याला 6.8 वरती मार्क करायचं आहे. कॅनव्हास पट्टीची लेंथ मी 3 इंच घेतलेली आहे आणि 6.8 वरती असं मार्क करून घेतलेलं आहे. मार्क केल्यानंतर अर्धा इंच बाहेर आपल्याला एक्स्ट्रा घेऊन वरच्या बाजूस अर्धा इंच खाली घेऊन असं क्रॉस लाईन देऊन घ्यायची आहे आणि असा हलका गोलाई शेप देऊन घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे. आता या कॉलरला कापडावरती जोडून घ्यायचं आहे. चारही बाजूंनी अर्धा इंच सोडायचा आहे. खालच्या बाजूनी फोल्ड करून शिलाई द्यायची आहे. आता दुसरी पट्टी घ्यायची आहे, त्यावर ठेवून जोडून घ्यायची आहे. पूर्ण कॉलरचा जो शेप आहे त्याप्रमाणे जोडून घ्यायचा आहे. स्टिच झाल्यानंतर या कॉलरला सरळ करून घ्यायचा आहे. त्यानंतर दोन्ही बाजूनी कोने व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहे. कॉलर जोडून घ्यायची आहे. बघा कसं जोडायचं. इथे जे आधी अर्धा इंच कापड बाहेर निघालेला आहे तिथून जोडायला सुरुवात करायची आहे. बघा एक लाईन पुढे घेऊन जोडायचं आहे. अशा प्रकारे पूर्ण गोलाईत आपल्याला कॉलर जोडून घ्यायची आहे. पूर्ण जोडून झाल्यानंतर कॉलरला सरळ करून त्याला अगदी खाचेतनं स्टिच करून घ्यायचं आहे कॉलरच्या शेपमध्ये. अशा प्रकारे पूर्ण कॉलर जोडून घ्यायची आहे. बघा अशा प्रकारे कॉलर तयार झाली. आता आपल्याला दोन्ही साइडची स्लीव्ह जोडून घ्यायची आहेत. दोन्ही बाजूच्या स्लीव्ह जोडून झाल्यानंतर आधी आपण शर्ट फिटिंग करून घेणार आहोत. त्यासाठी आपण आधी सरळ बाजूने अर्ध्या इंचावरती शिलाई देऊन घेणार आहोत. त्यानंतर उलट बाजूने आपण फिटिंग करून घेणार आहोत. हे बघा उलट बाजूने आपलं मेजरमेंट घेऊन आपण फिटिंग करून घ्यायचं आहे शर्ट. आधी फिटिंग करून नंतरच शर्टच्या खालच्या साईडने फोल्ड करून शिलाई द्यायची. हे बघा आपण लांबीला 3 इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं, तिथे अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे. आधी मी छोटी फोल्ड केली आणि त्यानंतर 2.5 इंच अशी मोठी फोल्ड करून पूर्ण शर्टला शिलाई देऊन घेतली आहे. हा शर्ट मी कॉट सेट तयार केलेला आहे, पण आपण हा क्रॉप शर्ट जीन्स सोबत किंवा स्कर्ट सोबत सुद्धा घालू शकतो. खूप छान दिसेल. हा शर्ट कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा प्रकारे आपला शर्ट तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.